मित्रहो नमस्कार. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही उद्योजक व्यक्ती. सलग 50 ते 55 वर्षे अहोरात्र कष्ट, चोख नियोजन आणि लाखो ग्राहकांचा कमावलेला पोलादी विश्वास, ज्यांच्या नावातच एक काळचा दबदबा होता आणि ज्यांनी मराठी उद्योजकाचा झेंडा 7 समुद्रापार रोवला. पण एका रात्रीत सगळं बदललं. ज्याप्रमाणे एखाद्या अणुबॉम्बने एखादं हस्तखेळतं शहर बेचिराख व्हावं, तसंच एका अफवेनं या अवाढव्य साम्राज्याच्या पायालाच सुरुंग लावला. एखादा गुन्हा सिद्ध होण्याआधीच नियतीनं आणि समाजानं एका कर्तृत्ववान माणसाला त्याच्या वृद्धत्वाच्या काळात अशी शिक्षा दिली, ज्याची कल्पनासुद्धा करवत नाही. वैभवाच्या शिखरावरून थेट आरोपांच्या गर्तेत लोटले गेलेले हे व्यक्तिमत्व म्हणजे दीपक सखाराम कुलकर्णी, अर्थात आपले DSK. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास, तो कोसळलेला डोंगर आणि त्यामागचं न उलगडलेलं सत्य पाहणार आहोत. हा व्हिडिओ म्हणजे फक्त एका उद्योजकाची गोष्ट नाही, तर यशाच्या शिखरावर असताना दबा धरून बसलेल्या नियतीच्या खेळाचीही शोकांतिका आहे. मित्रहो, त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात DSK यांचं नाव घेतलं तरीसुद्धा आज अनेक तरुणांच्या हाताच्या मुठी आवळल्या जातात. त्यांनासुद्धा वाटू लागतो की आपण जरी गरीब असलो तरीसुद्धा एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. महाराष्ट्रातील एक उद्योजकांची पिढी ही DSKंचं यशस्वीपण आणि त्यांचं भवितव्य, त्यांनी केलेले परिश्रम पाहून उद्योजकतेच्या विश्वामध्ये बुडाली, उद्योजकतेच्या विश्वाकडे वळली. त्याचं श्रेय संपूर्णपणे DSKंचं आहे. DSK टोयोटा असेल, DSK डेव्हलपर्स असतील, DSK कन्स्ट्रक्शन कंपनी असतील, अशा अनेक कंपन्या DSKनी स्थापन केल्या आणि त्यांचं साम्राज्य केवळ महाराष्ट्र आणि भारतभरच नव्हे तर अख्ख्या जगभर पसरलं. आज अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांचे काही प्रोजेक्ट चालू होते. मित्रहो, त्यांच्याच साम्राज्याला सुरुंग लावण्याचा एक प्रयत्न झाला आणि दुर्दैवानं तो प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला. ही कहाणी आहे 6 ते 7 वर्षांपूर्वीची, ज्यावेळी DSKना अटक झाली. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. ज्या DSKनी एका पैशाचीसुद्धा फसवणूक केली नाही, त्या DSKंवर करोडो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप लावण्यात आला. आता हे सर्व कसं घडलं ते आपण टप्प्याटप्प्यानं या व्हिडिओतून पाहणार आहोत. मित्रहो, काही वर्षांपूर्वी एक अफवा पसरली DSK यांच्या अपघाताची. DSK यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची ही भीषण अफवा एका क्षणात पसरली. प्रत्यक्षात DSK या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. या अफवेनं काय झालं तर DSKंकडे असलेल्या ठेवी काढण्यासाठी गुंतवणूकदारांची एकच झुंबड उडाली. DSKनी यापूर्वी त्यांचं साम्राज्य जे निर्माण केलं होतं ते एका वेगळ्या प्रकारचं होतं. त्यांच्याकडे फार मोठं प्रचंड भागभांडवल होतं अशातला विषय नाही. उद्योजकतेला, विशेष करून बांधकाम व्यवसायाला उभारी आणण्यासाठी आणि त्याच्यासाठी एक हस्तखेळतं भांडवल मिळवण्यासाठी याच DSKनी सुरुवातीच्या काळात अनेक ठेवीदारांकडून ठेवी घेतल्या आणि त्यांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी हे आमिष पूर्णसुद्धा केलं, मात्र नंतर त्यांच्या कपाळी अपयश येऊ लागलं. ते अपयश कसं येत गेलं याच्याबाबतची एक कहाणी आहे. बांधकाम व्यवसायासाठी जो पैसा उभारायचा असतो, तो पैसा उभारण्यासाठी सुरुवातीच्या काळात DSKनी स्वतःचं भागभांडवल उभं केलं. त्याच्यातून त्यांना बक्कळ पैसा मिळू लागला. आता आपल्याला मिळालेला नफा हा सामान्यांनासुद्धा मिळाला पाहिजे, विशेष करून मध्यमवर्गीयांनासुद्धा मिळाला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी स्वतःच एक संकल्पना लागू केली. बँक किंवा पोस्ट खात्यापेक्षासुद्धा जास्त व्याजदराने ते ठेवीवर व्याज देऊ लागले. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला. महत्त्वाचं म्हणजे ठेवीची मुदत संपताच जे त्यांना सांगण्यात आलं होतं तेवढ्या टक्क्याचा व्याज ते बिनशर्त देत होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी त्यांच्या
त्यांच्यासाठी पैसे गुंतवायला सुरुवात केली. त्यांच्या उद्योग जगतामध्ये प्रचंड पैसा खेळू लागला आणि महत्त्वाचा म्हणजे ग्राहकांचा विश्वाससुद्धा त्यांच्या उद्योग विश्वात खेळू लागला. 8 ते 10,000 ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले. पण नंतर हळूहळू बिल्डर व्यवसायामध्ये मंदी येऊ लागली आणि या मंदीच्या युगात दिलेले पैसे कसे फेडावेत, घेतलेले पैसे कसे फेडावेत असा प्रश्न DSKंसमोर उभा राहिला. तरीसुद्धा DSK डगमगले नाहीत. आपल्यावर असलेला प्रामाणिकपणाचा शिक्का त्यांनी पुसू दिला नाही. याच्यासाठी त्यांनी स्वतःची टोयोटा कंपनी मोडीत काढली. एवढी मोठी कंपनी ज्याच्यासाठी आपण घाम गाळला, अनेक वर्ष परिश्रम घेतले, योग्य नियोजन करून हे DSK टोयोटा कंपनी घराघरात पोहोचवली. अनेकांच्या स्वप्नातील कार म्हणून DSK टोयोटा दिसू लागली. तीच कंपनी आज ते विकत होते. त्यांनी ही कंपनी विकून, ही कंपनी मोडीत काढून अनेक ठेवीदारांचे पैसे दिले. मात्र ठेवीदारांची झुंबड एवढी उडाली होती की त्यांच्यापुढे त्यांचं अख्खं साम्राज्य, म्हणजे त्यांनी विकलेली जी कंपनी होती तीसुद्धा, त्यातून येणारी त्यातून येणारा जो पैसा होता तोसुद्धा अपुरा पडू लागला. याच दरम्यान DSKंचा ॲक्सिडंट झाला होता. DSKंचा ॲक्सिडंट या अपघातात DSK मृत्युमुखी पडल्याची एक अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे कदाचित बुडतील या भीतीनं DSKंकडे तगादा लावण्यास सुरुवात केली. प्रत्येक ठेवीदार आपले ठेव परत काढण्यासाठी गर्दी करू लागला. याचा परिणाम असा झाला की एवढ्या लोकांचे पैसे कसे परत करावेत असा प्रश्न DSK उद्योग समूहासमोर उभा राहिला. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की आपण एका बँकेत, पोस्टामध्ये ठेवी ठेवतो, परंतु या ठेवी कुठे ना कुठे सरकारकडून वापरल्या जातात त्याच्यासाठी, कारण ठेवी तुमच्याकडून घेण्यामागे हाच एक सरकारचा हेतू असतो की त्या ठेवीतून मिळणारा पैसा हा वापरला जावा आणि नंतर जेव्हा कधी त्या लोकांना गरज पडेल तेव्हा त्याच्यावर थोडाफार व्याज देऊन त्यांना त्या ठेवी परत कराव्यात. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. म्हणजे आपण शेअर्समध्ये पैसे गुंतवतो, ते एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घेता, त्याच्यातून येणारी रक्कम कंपनी काय अशी ठेवून देत नाही. ती ठेवून द्यायची असते तर कंपनीने शेअर्स विकलेच असते कशाला. कंपनीचा त्याच्यातून भागभांडवल उभारण्याचा प्रयत्न असतो. ते उभारलेलं भागभांडवल ते इकडे तिकडे वापरते, वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये वापरते आणि त्या प्रोजेक्टमधून मिळणारा नफा तुम्हाला, त्याच्यातल्या काही प्रमाणात नफा तुम्हाला परत केला जातो. आणि आपल्याला वाटतं किंवा आपण असं म्हणतो की शेअर्समध्ये प्रचंड पैसा मिळतो. शेअर्सशी किंवा तुम्ही ठेवलेल्या ठेवीवर जे व्याज मिळतं ते अशा प्रकारे मिळत जातं. मात्र DSKंच्या बाबतीत असा कोणी विचार केला नाही. त्यांनी ठेवीदारांचा पैसा वापरून घोटाळा केला असा पहिला त्यांच्यावर आरोप झाला. आता ठेवीदारांचा पैसा जो घेतला जातो तो स्वतःच्या घरी साठवून ठेवण्यासाठी घेतला जात नाही, तो वापरण्यासाठीच घेतला जातो. ही पहिली गोष्ट. आता त्यांच्यावर अचानक असा दबाव आला की सर्व ठेवीदार त्यांचा पैसा काढून घेऊ लागले. आता मित्रांनो, लक्षात घ्या, पोस्टात ठेवलेला पैसा असेल किंवा एखाद्या बँकेमध्ये ठेवलेला पैसा असेल, जेव्हा तुम्ही एकाच वेळी सर्व ठेवीदार काढू शकता तेव्हा ती बँकसुद्धा तुम्हाला सर्व पैसे देऊ शकत नाही. ही तर एक कंपनी आहे, तिला मर्यादा आहेत. पण हा कोणीच विचार केला नाही. उलट आपले पैसे बुडतील आणि DSK आता फसवणूक करू लागलेत अशा अनेक प्रकारच्या अफवा पिकल्या आणि DSKविरोधात धडाधड एकामागोमाग एक पोलीस स्टेशनला तक्रारी होऊ लागल्या. पोलिसांनीसुद्धा या प्रकरणाची शहानिशा न करता त्यांच्यावर गुन्हा नोंद केला इतपत ठीक होतं. त्यांना अटक करण्यात आली. या DSKनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी कुठेही पळून जाणार नाही, मला 3 महिन्याची मुदत द्या, मी सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातील काही जणांच्या ठेवी परत करण्यास त्यांनी सुरुवातसुद्धा केली होती. पण त्यांना अटक करण्यात आली, हट्टानं अटक करण्यात आली. इथपर्यंतच थांबलं नाही तर न्यायालयाने DSK यांच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्याचे आदेश दिले. आता बघा, त्यांच्यावर जो आरोप झाला तो आरोप होता 2,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप. 2,000 कोटीतले 1,200 कोटी होते बँकांनी दिलेले कर्ज आणि 800 कोटी होते ते गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे ठेवलेल्या ठेवी.
अशा 2,000 कोटीचा त्यांच्यावर आरोप होता. बरं याच्यातही महत्त्वाचं, या गुन्ह्याचा तपास जवळपास 4 ते 5 तपासिक यंत्रणांकडे देण्यात आला. एकच गुन्हा पण त्याचा तपास करणारी यंत्रणा किती? 4 ते 5. दुसरी एक महत्त्वाचा विनोद म्हणजे त्यातल्या 2 तपास यंत्रणांनी असा तपास केला की त्यांच्या तपासामध्ये जी फसवणुकीचा आकडा आहे, DSKनी किती फसवणूक केली यांचा 2 तपासिक यंत्रणांनी 2 वेगवेगळा आकडा दिला आहे. बरं तो आकडासुद्धा एवढ्या थोड्या फरकाचा नाही. एकानं दिला आहे 2,000 कोटीचा, एका तपास यंत्रणेने दिलेला 1,100 कोटीचा, म्हणजे 900 कोटीचा यांच्या 2 तपास यंत्रणामध्ये जो हा आहे डिफरन्स, तो 900 कोटींचा आहे मित्रांनो. एवढं सगळं सैलपणे सगळं करण्यात आलं. हे झालं, DSKना अटक झाली. DSKना ज्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्या कोठडीत, त्या जेलचा म्हणजे येरवडा आय थिंक कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्या येरवडा कारागृहाच्या अखंड कारागृहाचा जो मैला वाहतो त्याच्या शेजारचीच खोली त्यांना देण्यात आली. DSKचा अपघात झाल्यामुळे त्यांची एक बाजू ही जवळपास जास्त काम करू शकत नाही. त्यांना एका कुशीवरच झोपावं लागतं. तरीसुद्धा त्यांना एक साधासा गुंठा देण्यात आला आणि त्याच्यावर झोपवण्यात आला. खाली गार लादी, बाजूला अघळपघळ अशा असलेल्या दगडी भिंती, त्यांना साधं टेकून बसतासुद्धा येत नव्हतं. अशा वेळी केलेला त्यांनी अर्ज न्यायालयानं अजूनही प्रलंबित ठेवलेला आहे. आज सध्या DSK जामिनावर सुटले तर त्यांचा तो अर्ज अजूनही प्रलंबितच आहे. त्यांनी गादीची मागणी केली होती, तीसुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही. आता तुम्ही म्हणाल एवढ्या जणांची फसवणूक केली या DSK कुलकर्णींनी आणि त्यांना काय म्हणून द्यायची ती गादी? मित्रांनो, साधा गोष्ट आहे. त्यांनी फसवणूक केली, हा गुन्हा अजून सिद्ध व्हायचा आहे. कसाबने एवढ्या लोकांना ठार केलं, त्याच्यावरचा गुन्हा साबित झाला तर त्याच्यावर दर दिवसाला लाखो रुपयांचा खर्च होत होता. या DSKने फसवणूक केली आणि त्यातले काही गुंतवणूकदार असं सांगतात की आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. बरं, हे सगळं करून न्यायालयानं किंवा तपासिक यंत्रणा असेल किंवा शासन असेल त्यांनी काय मिळवलं हो, तर ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. DSKने असं सांगितलं होतं की माझी मालमत्ता जी आहे ती 5,000 कोटींची आहे आणि माझ्यावर जो आरोप करण्यात आला तो 2,000 कोटींचा आहे. ह्या सर्व मालमत्ता जरी विकल्या तरी माझ्याकडे 3,000 कोटी जास्त येतात. मी तुमची देणी पुढच्या 3 महिन्यात सगळी भरून देऊन देऊ शकतो, पण मला 3 महिन्याची मुदत द्या. तपासिक यंत्रणांनी महत्त्वाचं म्हणजे ते विजय मल्ल्या किंवा मोदी असतील, नीरव मोदी असतील यांच्यासारखे परदेशात पळून जातील अशी काही लोकांना शक्यता वाटत असेल, पण त्याच्यावर सुद्धा त्यांनी तोडगा काढत आपला पासपोर्ट होता तो सरेंडर केला. तरीसुद्धा या भारतातल्या एकाही पुढाऱ्यानं त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी करूया असं कुणालाही वाटलं नाही. अखेरीस त्यांना अटक झाली. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा विषय झाला. आता त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी असतो त्याच्या नावावर असलेलीच मालमत्ता जप्त करण्यात येते, पण DSK कुलकर्णी यांच्या नातवावर असलेलं DS कुलकर्णी राहत असलेलं घरसुद्धा जप्त करण्यात आलं, त्यांची मालमत्ता समजून. DSKचा नातू जो आहे तो अल्पवयीन आहे आणि अल्पवयीन मुलाची मालमत्ता जप्त करता येत नाही. तरीसुद्धा कायद्याचा गैरवापर पण म्हणता येणार नाही, कायदा धाब्यावर बसून त्यांच्या नातवाची प्रॉपर्टीसुद्धा जप्त करण्यात आली. हे सगळं करून ह्याच्या विरोधात जे अर्ज देण्यात आले की असं का करण्यात आलं वगैरे वगैरे, ते अर्ज अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं केलं ते आम्ही म्हणू शकतो की जाऊ दे, ठेवीदारांची फसवणूक केली DSKनी, तर त्यांना ठेवी मिळण्यासाठी न्यायालयाने करणं प्राप्त होतं. मला त्याच्यावरही काय बोलायचं नाही. आज DSK जामिनावर सुटले, त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आला, त्यातील काही मालमत्तांची विक्री करण्यात आली, काहींच्या आय थिंक प्रोसेसमध्ये आहे. आज DSKचे जे ठेवीदार होते मित्रांनो, त्यांना अटक झाली त्यावेळीच 65, 70, 75 अशा वयाचे होते, कारण ते अनेक लोक हे रिटायर्ड झालेले होते, मध्यमवर्गीय होते. आज त्यांच्याकडे औषध पाण्याला पैसासुद्धा नाही आणि सरकारने मालमत्ता त्यांच्या जप्त करून, न्यायालयाने त्यांच्या मालमत्ता जप्त करून आजसुद्धा या ठेवीदारांना 1 रुपयाचा परतावा मिळालेला नाही. ना त्यांचं मुद्दल मिळाली, व्याज तर दुसरीच गोष्ट राहिली. त्या मुद्दलपैकी 1 रुपयासुद्धा त्यांना परत आज मिळाला नाही. मग मला सांगा, DSKने जो पर्याय ठेवला होता की मला 3 महिने फक्त मुदत द्या, मी तुमच्या सगळ्यांच्या ठेवी परत करतो, तर तो
मुद्दा होता किंवा त्यांनी ठेवलेला जो एक तुमच्यासमोर पर्याय होता तो किती चांगला होता. आपल्या महाराष्ट्रात होतं का माहिती आहे का मित्रांनो, ढोल बडवले जातात की मराठी उद्योजक पुढे येत नाहीत, महाराष्ट्रात कोणी उद्योजक येत नाही. पण या महाराष्ट्रात यशस्वी झालेल्या उद्योजकाच्या मागे कुठलाही राजकीय पुढारी उभा राहिला नाही. साधं आंदोलन सोडा, जाहीर निषेध करण्याचं उदारमतवादीपणासुद्धा कुठल्या राजकारण्यानं याच्यात दाखवलेलं नाही. मित्रहो, आज तुम्हाला सांगितलं की याच DSKना गुन्हा साबित होण्याअगोदरच केवढी मोठी सजा मिळाली. 5 वर्षे मित्रांनो, एका थंड लादी असलेल्या खोलीत, लादी म्हणजे जी याची असते पूर्वीच्या काळात वापरली जायची काळ्या प्रकारची मोठ्या मोठ्या लाद्या असायच्या त्या अगळपगळ, त्या लादीवर नुसत्या गोंट्यावर झोपायचं आणि तेच काय काय अन्न देतील, शिळं पाकं असतील, ज्याला कुठलंही हे नाही, अशा वृद्धत्वाकडे झुकलेल्या व्यक्तीला ते देणं हा कुठला मोठा अन्याय आहे मित्रांनो. ज्या कसाबनं एवढी आमच्या डोळ्यात देखत एवढी माणसं मारली, त्याला चिकन बिर्याणी खाऊ घालतायत, त्याची ऐशारामाची केली जाते, त्याच्यावर रोज लाखो रुपयांचा खर्च केला जातो. आणि ज्या महाराष्ट्राचं नाव अखंड जगभर ज्यानं रोशन केलं, महाराष्ट्राचा झेंडा ज्यानं अखंड जगभर फडकावला, त्याच्यावर फसवणुकीचा आरोप आहे त्या व्यक्तीवर. तो आरोपसुद्धा अजून सिद्ध व्हायचा आहे आणि त्याच्या अगोदरच एवढी मोठी कठोर शिक्षा त्यांना देण्यात यावी, याच्यासारखा कुठला जोक असू शकत नाही मित्रांनो. आज आम्ही हे पाहिल्यावर कळतं की तुमच्यावरसुद्धा किंवा माझ्यावरसुद्धा एखादा आरोप झाला आणि सगळी तपास यंत्रणा जर तुमच्या भोवती लागली तर तुम्ही कितीही निर्दोष असा, कायदा काही म्हणू दे, पण तुमचं आमचं काही खरं नाही. कुठल्याही एका गोष्टीनं एवढी यंत्रणा आहे, तपास यंत्रणा असेल, साधी जनता असेल, ज्या जनतेनं त्याच्यामध्ये ठेवीदार म्हणून पैसे गुंतवले असे असतील, त्याच्यापैकी राजकीय पुढारी असतील, न्याय यंत्रणा असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी एकालाही DSKबद्दल सहानुभूती वाटली नाही. बरं, सहानुभूती वाटली नाही समजू शकतो, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव झाला समजू शकतो. याच्यातून आउटपुट काय निघालं तर शून्य आउटपुट निघालं. आज DSKचे अनेक ठेवीदार मृत झालेले आहेत, मयत झालेले आहेत, त्यांना अजूनसुद्धा न्याय मिळालेला नाही. हे तपास यंत्रणाचं यश म्हणायचं का? हे शासनाचं यश म्हणायचं का? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यावर एक अशी गोष्ट लक्षात येते की DSKचा अपघात हा खरोखरच घडवण्यात आला होता का? कारण DSK या अपघातात ठार झाल्याची पहिली गोष्ट अफवा पसरवण्यात आली. अफवा पसरल्यानंतर जेव्हा कळलं की ते वाचले, त्यानंतर त्यांच्याभोवती असं एक कुभाण रचण्यात आलं जेणेकरून ठेवीदार त्यांच्याकडे गर्दी करतील ठेवी काढण्यासाठी आणि त्यांना ह्या ठेवी एकत्रितरित्या परत करणं शक्य होणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, त्यांना अटक होईल. आणि अटक करण्यात आल्यानंतर जे त्यांचे हाल करायचे ते अगोदर सगळं ठरलेलं होतं का? म्हणजे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणं तुम्ही बघितलात, ही जी लागोपाठ प्रकरणं एकामागोमाग एक लागत आलेली आहेत, ती प्रकरणं पाहिल्यावर, त्याचा घटनाक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की DSKना ठार मारण्यासाठी जवळपास जणू काय जेलमध्ये नेलं होतं की काय, असा प्रश्न पडतो. बरं, त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा फसवणुकीचा आरोप आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली एवढी मोठी सजा आरोप सिद्ध होण्याअगोदरच दिली जाते का? हो, तर दिली जात नाही. पण DSKना ती मिळाली. आज त्यांची मालमत्ता ही जवळपास शून्य झालेली आहे. तरीसुद्धा DSK आजसुद्धा जमिनीवर आहे. ते अजूनही म्हणतात की ज्यांनी माझ्या विरोधात तक्रार दिली त्यांचा तो हक्क आहे, अधिकार आहे, आणि मी जर त्या ठिकाणी असतो तरी मी सुद्धा तेच केलं असतं. कारण एका अफवेमुळे असं झालं की त्याने कष्ट करून मिळवलेला पैसा आणि माझ्या नावावर विश्वास ठेवून जो त्याने पैसा गुंतवला होता, त्यांना असं असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी एवढ्या माझ्या विरोधात तक्रार दिल्या तर त्यांच्यावर राग असण्याचं माझं काही कारण नाही. मला पुन्हा उभारी घ्यायची आणि ती मी घेऊन दाखवेन. या मित्रांनो, लक्षात ठेवा, 5 वर्ष उतरत्या काळातली, उतरत्या वयातली, ज्याने आयुष्यभर एक स्वतःच्या नावापुढे, स्वतःच्या चारित्र्यावर असेल किंवा स्वतःच्या प्रामाणिकपणावर एक डाग लागू दिला नाही, त्यांना त्यांच्या उतरत्या वयात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाग लागला. हे सर्व अनाकलनीय आहे मित्रांनो. आमच्यासमोर अनेक राजकारणी ढोल बडवायला येतात की महाराष्ट्रात उद्योग येत नाही.
मराठी माणूस उद्योजकतेच्या काळात पडत नाही, पण असे जेव्हा कुठे एखादा उद्योजक धडपडत असतो तेव्हा त्याच्यामागे अखंडितपणे उभा राहणारा एक राजकीय पक्ष महाराष्ट्रात सापडणार नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष किती गलिच्छ आणि किती घाणेरड्या विचारांचे आहेत आणि त्यांची स्वतःकडे ओढून घेण्याची जे काय असेल ते आपल्यालाच मिळालं पाहिजे ही जी त्यांची हव्यासी वृत्ती आहे ती किती खोलवर रुजलेली आहे ते हे DSK प्रकरणानं मित्रांनो तुम्हाला दिसून येतं. न केलेल्या किंवा न सिद्ध झालेल्या गुन्ह्याची सजा भोगली, मालमत्ता नातवाच्या नावे असूनसुद्धा ती जप्त करण्यात आली, अशा अनेक त्रुटी तपासात ठेवूनसुद्धा DSKना जामीन मिळायला 5 वर्षे लागली. 5 वर्षे. मित्रांनो, हे म्हणायला सोपं आहे, पण ज्यानं भोगलं त्यांच्यासाठी एक दिवससुद्धा 5 वर्षासारखा असेल. तरीसुद्धा त्यांनी भोगलं. आणि महत्त्वाचं म्हणजे DSKमध्ये असलेल्या ऊर्जितावस्था घेण्याची क्षमता, त्यांच्यामध्ये असलेल्या पॉझिटिव्हपणा, ज्या पॉझिटिव्हपणामुळेच महाराष्ट्रात जे काही नवी पिढी उद्योजकतेकडे वळले त्याच्यामागे DSKचं एक फार मोठं श्रेय आहे असं म्हणावं लागेल. DSKचे मोटिवेशनल स्पीच होते. त्यांनी स्वतःची उदाहरणं देऊन की तुमच्याकडे 0 पैसा असेल, पैसाच नाही तुमच्याकडे, तरीसुद्धा तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकता, हा त्यांनी दाखवलेला दृष्टिकोन, याच्यामुळे तरुणांमध्ये काही का असेना उद्योजकतेकडे वळलं पाहिजे अशी एक विचारधारा तयार झाली. त्याचं संपूर्ण श्रेय DSKचं आहे. DSK जामिनावर जर सुटले असते तरीसुद्धा त्यांच्यावरचा खटला अजून बाकी आहे. त्या खटल्यात त्यांचं काय होईल, त्यांना सजा होईल की ते निर्दोष मुक्त होतील हे आपल्याला माहिती नाही. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र एक गोष्ट नक्की विसरणार नाही की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नाही. जो क्षुल्लक गुन्हा असतो त्याला कायद्यानं ठरवलं, त्याला तपासी यंत्रणानं ठरवलं आणि शासनानं ठरवलं तर छोट्याशा गुन्ह्यासाठी सुद्धा फाशीची शिक्षा होऊ शकते. आणि एखादा अनेक लोकांना मारणारा असो, तो सरकारच्या मर्जीतील असेल, त्याला तपास यंत्रणांनी ठरवलं, त्याला कायद्यानं ठरवलं, त्याला न्यायालयानं ठरवलं, या सगळ्यांनी जर ठरवलं तर तो निर्दोषसुद्धा मुक्त होऊ शकतो. त्यामुळे कायद्यावर भविष्यात विश्वास किती ठेवायचा, न्यायालयावर किती विश्वास ठेवायचा आणि सरकारवर आणि पुढाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा, हे एवढंच सांगण्यासाठी मी हा वेगळा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशानं मी व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.